न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। किनवटमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर आंदोलनाचा इशारा। 5 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थी विरोधी अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी 10 ऑगस्ट रोजी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे धडक मोर्चा काढला। यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी किनवट यांना निवेदन सादर करून शासन निर्णयातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली। तसेच आंदोलन व उपोषणावरील निर्बंध मागे घ्यावेत, शैक्षणिक वयाची अट रद्द करावी आणि शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातील तरतुदी बदलण्यात याव्यात अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या। आर्थिक, कौटुंबिक तसेच आरोग्य विषयक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडतो। अशा विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणातील खंडाच्या कारणावरून वसतिगृह प्रवेशापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान विद्यार्थी आपल्या मागण्या मांडत असताना प्रकल्प अधिकारी चर्चा अर्धवट सोडून निघून गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली। या संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही। मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑगस्ट पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे। त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे।